तिथे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज होणार आहे। 7 जिल्ह्यातल्या 24 जागांसाठी हे मतदान होत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेली बिजबेहरा मतदारसंघ देखील याच टप्प्यात आहे। पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा इथूनच पहिल्यांदा निवडणूक लढवते। तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडते। त्यासाठी कडक कायदा सुव्यवस्था करण्यात आलेली आहे। 7 जिल्ह्यातल्या 24 जागांसाठी मतदान पार पडते। जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर निवडणूक पार पडते। पहिल्या टप्प्यात 24 जागांपैकी 8 जम्मूत आहेत तर 16 जागा या काश्मीर खोऱ्यात आहेत। 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होतीये। कलम 370 हटवण्यापूर्वी विधानसभा कार्यकाळ हा 6 वर्षांचा होता, आता 5 वर्षांचा असेल। 2014 मध्ये विधानसभेच्या 87 जागांसाठी शेवटची निवडणूक झाली होती। केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर विधानसभेच्या 7 जागा वाढलेल्या आहेत। 2014 मध्ये पीडीपीला 28 आणि भाजपला 25 जागा मिळालेल्या होत्या। 2014 मध्ये पीडीपी भाजपनं मिळून सरकार स्थापन केलं होतं आणि त्यानंतर आता आज 10 वर्षांनी निवडणूक पार पडते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।